उत्तराखंड देवभूमी. आपल्या भारत देशाचं तसं पाहिलं तर भौगोलिक महत्त्व खूप मोठं आहे. त्यातून हजारो वर्षांची परंपरा असलेली ही आपली महान संस्कृती, ज्या गोष्टी आख्यायिका वाटतात लोकांना, ज्या पूर्वी घडलेल्या घटनांचे पुरावे असून सुद्धा त्या पुराव्यांकडे डोळेझाक करून इथल्या परंपरेला नाकारणारी मंडळीसुद्धा जगात कमी नाही आहेत. बरं, कुणी नाकारलं म्हणून काही आपली संस्कृती ऱ्हास पावली का? या संस्कृतीला कोणी संपवू शकलं का? नाही. हजारो आक्रमणं पचवली असा हा आपला संस्कृतीप्रधान भारत देश, माझा भारत देश. आता या देवभूमीमध्ये अनंत गोष्टी आहेत आपल्या हिंदू धर्मियांच्या आस्थेचा विषय असलेल्या. अनेक मंदिरं आहेत आणि निसर्गाने अगदी खुल्या मनाने खूप सुंदर निसर्ग दिलेला असा हा परिसर. हां, ठीक आहे, आता आजकाल पावसाळ्याच्या दिवसात खूपच अनिश्चितता झाली तिकडे, नुकसानही खूप होतं आहे, नैसर्गिक संकटं खूप येत आहेत. मग कधीकधी डेव्हलपमेंटचा तिरस्कार करणारी लोकं भेटतात. डोंगरामध्ये ब्लास्ट चाललेत, रेल्वेचा ट्रॅक टाकतायत, अमुक करतायत, तमुक करतायत, म्हणून हे सगळे गोष्टी घडत आहेत, डोंगर फोडले जातात वगैरे. अभी कुछ पाने के लिए कुछ खोना तो पड़ता है, ये तो सीधी सी बात है. परंतु कितीही कुणीही जगातल्या कानाकोपऱ्यातल्या कोणत्याही धर्माच्या व्यक्तींनी आपल्या संस्कृतीवर हल्ले चढवायचे ठरवले आणि आपल्या संस्कृतीला नाकारायचंच असं जरी ठरवलं तरीसुद्धा जमिनीतून काही पुरावे बाहेर येतात, हे मोठं आश्चर्य आहे. त्यामुळं आपण या गोष्टी नाकारू शकत नाहीत. त्यातून आज मी इतका उत्तराखंडबद्दल बोलतोय ते म्हणजे पिठोरागड जिल्ह्यामध्ये मुनसायरा मार्ग या ठिकाणी एका पर्वतरांगेमध्ये अनोखी गुहा सापडली. आता या गुहेमध्ये भले भले ॲडव्हेंचरर्स जे असतात, म्हणजे साहस करणारी तज्ज्ञ मंडळी, सायंटिफिक रिसर्च करणारी मंडळी, यांनीसुद्धा कधी या गुहांमध्ये धारिष्ट्य केलं नव्हतं जायचं. ते धारिष्ट्य आज एका 12 वर्षाच्या मानस नावाच्या मुलाने केलं. आणि म्हणून मी आज ही माहिती देतो आहे आपल्याला की उत्तराखंड या देवभूमीत सध्या काय घडलं आहे, ज्या घटनेकडं आज जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे. हा 12 वर्षाचा मानस, त्यालासुद्धा त्या गुहेत शिरणं इतकं सोपं नव्हतं. पण त्याच्या मनामधलं जे धैर्य आहे, जे धारिष्ट्य त्याला मिळालेलं आहे त्याच्या आईबाबांकडनं म्हणा किंवा त्याला संस्कारातून, त्या धारिष्ट्याला सलामच करावा असं वाटतो. त्रिवार प्रणाम करतो मी त्या 12 वर्षाच्या चिमुरड्याच्या त्या धैर्याला. तो या गुहेसारख्या दिसणाऱ्या एका त्या होलमधून आतमध्ये शिरला. अर्थात कोणत्याही प्रकारची ऑक्सिजन सिलेंडर्स वगैरे काहीही पाठीला न लावता. व्हॉट अ डेअरिंग. आता बाहेर कोण उभे होते, काय होते, ती लोक किती तज्ज्ञ होती, याविषयी काही जास्त खोलात जायची गरज नाही आहे. पण हा 12 वर्षाचा मानस आतमध्ये जातो आणि त्याला जसा जसा रस्ता सापडत जातो तसा तसा तो त्या भुयारातून आतमध्ये जातो, त्या गुहेतनं आतमध्ये शिरत राहतो. आणि अगदी शेवटी त्याला कुठेतरी पाणी कोसळतंय असा आवाज यायला लागतो.
मित्रांनो, एखाद्या गुहेत तुम्ही जेव्हा पुढे पुढे सरकता, तुमच्या डोक्यावर समजा एक हेल्मेट आहे, त्याला टॉर्च आहे, तेवढ्या उजेडात अगदी वाकून तुम्हाला जावं लागतं. मग तो कदाचित 500-500 मीटरचा पण भाग तुम्हाला खूप वेळ लागतो तिथपर्यंत पोहोचायला. अशा बिकट परिस्थितीत तो माणूस पुढे सरकत होता आणि त्याच्या असं निदर्शनास आलं, जो आवाज येतोय त्या दिशेने आपण सरकूयात म्हणून तो त्या रस्त्याकडे वळाला. तेव्हा त्या पर्वताच्या ज्या गुहेमध्ये तो शिरला होता, ज्या भुयारातनं तो आत आला होता, तशी त्याला अनेक भुयारं दिसायला लागली आजूबाजूला. म्हणजे एखादा जमिनीखाली नकाशा तयार करून या वाटा तयार केल्या आहेत की काय आपल्या पूर्वजांनी, असा संशय येण्यासारखी अनेक भुयारं त्याला दिसायला लागली. तो त्या पाण्याच्या आवाजाच्या दिशेने पुढे पुढे सरकत गेला. मी मुद्दाम त्याचं वय तुम्हाला सांगितलं आहे. 12 वर्षाचा आहे हा. पहा त्याची काय जिद्द असेल, त्याच्या अंगामध्ये केवढं म्हणजे धैर्य असेल. अहो, वर्षानुवर्ष पर्वताखाली पडीक असलेल्या या गुहा, तिथं काहीही निघू शकतं. तुमच्या बंगल्याच्या कोपऱ्यात एखाद्या न वापरलेल्या भागात तुम्ही रात्री चक्कर मारून दाखवा, तुमच्या मनात चर्र होईल, अरे कुठे साप विंचू मला चावला तर, तो विषारी असेल तर, त्याच्या चावण्याने मी मेलो तर, असे तुमच्या मनामध्ये आधी असे प्रचंड घबराट निर्माण होते, असे विचार येतात आणि तुम्ही तिथं जाण्यापासून स्वतःला परावृत्त करता. म्हणजे अशी परिस्थिती असताना मानवी स्वभावाची या माणसाचं धैर्य, डेफिनेटली इट इज अ सॅल्युटेबल. शेवटी त्याला त्या पाण्याच्या आवाजाच्या दिशेने तो सरकत गेल्यानंतर जे दृश्य दिसलं त्याच्याने तो हापकून गेला. नंतर त्यांनी ते सगळे व्हिडिओ काढले, मग बाहेर आल्यावर दाखवले वगैरे, तो भाग नंतरचा आहे. पण त्याला एका कपारीतून अव्याहतपणे पडणारा एक झरा दिसला. त्या झऱ्याचं पाणी स्विमिंग पूल सदृश अशी जागा होती. तिथं ते स्वच्छ नितळ पाणी अव्याहतपणे पडत होतं. म्हणजे अविरत वाहणारा जमिनीखालचा तो पाण्याचा झरा, याचा शोध या माणसाने लावला. बरं, नुसता हा झरा आहे का? नाही, तो आहे थंड पाण्याचा झरा. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला त्यांनी पाहिलं तर तिकडून गरम पाण्याचा झरा वाहत होता. आता या वर्षानुवर्ष भूगर्भीय हालचाली ज्या चालू असतात, त्याच्यामुळं हा जलस्रोत जमिनीखालचा, पर्वताच्या खालचा, तिथं कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप न झाल्यामुळं त्या पाणी येण्याच्या जागा आहे तशा राहिलेल्या असतात आणि कदाचित त्या जागा वाढत जातात. वर्षानुवर्षाच्या भूगर्भीय हालचाली, खडकांच्या होणाऱ्या हालचाली, यातून त्यांना अधिक फटी मिळत जातात आणि त्या पाण्याला दुसरीकडे वाटा फुटत जातात. तसा एका साईडला गार पाण्याचा झरा आणि त्याच्या विरुद्ध बाजूला त्याच क्षेत्रामध्ये गरम पाण्याचा स्रोत आणि एक प्रचंड असं आल्हाददायक निर्मळ वातावरण त्याला त्या ठिकाणी आढळून आलं. नंतर या खुशीमध्ये सगळे व्हिडिओ बनवून तो माणूस बाहेर आला. आता हे जे त्यांनी धारिष्ट्य दाखवलं, एक ॲडव्हेंचरर म्हणून त्याने आता नाव कमावलं. यानंतर आता जगाचे सगळे डोळे या साहसी गोष्टीकडे वळालेत. जगप्रसिद्धीस पावला तो माणूस. आता मग या उत्तराखंडच्या अशा या एका स्पॉटचं मार्केटिंग होणार नाही का? नक्की होणार. उत्तराखंड हे सध्याच प्रसिद्ध आहे. ज्या ज्या ठिकाणी बर्फ पडतो त्या ठिकाणी स्कीइंगसाठी लोक जातात, स्केटिंगसाठी जातात. काही स्केटिंगच्या कॉम्पिटिशन्स तिथं होतात. पाण्याचे स्रोत अखंड वाहणारे आहेत, त्या ठिकाणी राफ्टिंगच्या कॉम्पिटिशन्स होतात. त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक जातात. म्हणजेच परदेशातले पर्यटकसुद्धा अशा काही गोष्टींसाठी तिथे आकर्षित झालेले आहेत. मग भारताला परकीय चलन मिळवून देणारा हा शोध आहे असं तरी